ए तुला अक्कल काय एवढी जण रिक्षात बसवल्या 3 जणांची कॅपॅसिटी तू 10 जण बोकांडी घेऊन चालले याच्यातलं एखादं पडलं चढलं मी याला तू देणार आहे भरून तुला काय का तेवढे पैसे 10,000 रुपये पाहिजे तू लोकांची योची करतो का कुत्रे परत जर एवढी माणसं दिसली रिक्षा तुझ्या नावाची कंप्लेंटच करतो बेबीचं जेवण फारच छान होतं. अरे बाळा मी नेहमी चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन येत असतो. हे घ्या बिल. 1 मिनिट हे तू काय केलंय बिल दिलं ना तू स्वतः पैसे दिले हो. हे बघ बॉयफ्रेंड तुझा आहे मी कळलं का तर पैसे मी देणार एक शब्द बोलायचा नाही धरा चल. तुला माहिती आहे ना पैसे मी देत असतो हा अहो तुमचं जास्त प्रेम माझ्यावर आहे ना. नाही त्यांचं जास्त प्रेम आहे ना माझ्यावर आहे. अय बाई माझ्या पप्पांनी ना त्यांना बक्कळ पैसा फॉर्च्युनर गिफ्ट केलीये. माझ्या पप्पांनी ना बागायती 20 एकर जमीन माझ्या नावावर केलीये. मला स्वयंपाक चांगला बनवता येतो. मी तुझ्यापेक्षा दिसायला छान. पूजा ती का तुझ्या त्या दिसण्याला भाई का कुठं न्यायच्या लायकीची आहे का तू कुठं बी गेलं तर मला घेऊन जाते ते सोबत का आणि ते जेवायला मला घेऊन हा, जातात. जेवायला जाशील ना पण बाहेर कुठं जायचं कुठं काय बोलावं सुपार आहे का तुला. त्यांना माहिती ना मला हाय म्हणून तर केलं ना मला. पाहिलं का बाई असं बोलत तिनं जास्त बडबड केली नाही हिला घराच्या बाहेर राखला. माझं ना तुमच्या दोघीवर ना खूप प्रेम आहे. तुम्हाला सांगतो तुझ्या बापाने हे दिलंय तुझ्या बापाने ते दिलंय ते मला नका सांगू. लग्नामध्ये ना तुम्हा दोघींना पण सोनं मी केलंय आणि ना तुम्हाला दोघींना पण सांगायलोय माझ्या बापाने हे दिलं माझ्या बापाने ते दिले गेलं नाही एवढं सगळं माझ्या बापाने बांधले तुम्ही दोघी माझ्या घरात राहताय. ए तू आहे स्वयंपाकाला लाग आणि तू चल जरा बोलायचंय तुझ्याशी. सर तुमचा इन्शुरन्स झालेला आहे तुम्हाला काही पण दुखापत झाली ना 2 लाख रुपये मिळून जातील. चला येऊ का मॅडम. आयला बरं झालं बाबा इन्शुरन्स काढला. अरे या वर्षात इतका खर्च झाला ना लय खर्च होत होता. अरे साने इन्शुरन्स तर असं पण घेतलाय ना तू आता. हा मग एक आयडिया माझ्या डोक्यात. काय रे काम करू तुझा हात ना मोडून टाकू 2 लाख रुपये क्लेम होतील 1 लाख रुपये हात नीट करायला खर्च येईल 1 लाख रुपये आपल्या दोघांना होतील 50,000 वाटून घेऊ रे. 50,000 हा तर सोन्या जेवढी ताकद आहे ना तुझ्यात तेवढ्या ताकदीने जोरात हाण हाताव. एकच मिनिट. हाडकाचा पाच चुरा चुरा झाला राव 3 लाख रुपये खर्च येईल. सफरचंद कशी हो 500 रुपये किलो 500 रुपये किलो. सफरचंद कशी 250 रुपये किलो. कशी हो 100ला 1.25 किलो. 50 न द्या की. ज्या आईला 4 व्हीलर गेलो 500 रुपये दर सांगितला 2 व्हीलर वरनं गेलो निम्मा दर सांगितला सायकल घेऊन गेलो 100ला 1.25 किलो देतो म्हणून आईला काय म्हणते 50 रुपयालाच घेणार सफरचंद काय म्हणते. अंदाजे फुकट नाही घेऊन ग बसणार नाही तिकडे फुकट घेऊन जा. तुझ्या घरी मी आलो शकून लवकर या जेवण करायचं आपण. आलो सोय पटका बरं झालं बाबा शेक केला थंडी वाजला भाऊ अरे फुकट नका शिकून भाऊ आराम इकून कसं गोळा करून आणलं तो सासू घेऊन ये ना. काय मामा गेलं ना ते रागात कशाला बोलले तुम्ही त्याला. हो आणली सासू बोला आता. काय येडं भाऊ त्याला. कशी भारी ग आणायची का. हा बर आणूया पण तुला पहिलं सांगतोय दोघींनी भांडायचं नाही गुन्ह्या गोविंदन राहायचं आणि दोघींनी मिळून पोरं सांभाळायची. साडीबद्दल बोलते मी. साडीबद्दल बोलते मी. अरे
अरे बायको माझी छान र छान का बरं? पण डोक्याला देती तान. अयो गाडी घेतली काय? हा कालच घेतली. कशी वाटायली? हप्त्यावर घेतली असेल. घ्या पेढे. अयो कायची पेढे? नोकरी लागली ना मला. वशीला लावलं असेल. गजब बेइज्जती. लग्न आहे पुढच्या महिन्यात, नक्की या. वा 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 जमलं बाबा. उरीत काहीतरी दोष असेल. अरे का होय व प्रवीण सुतार ना? हा मी प्रवीण सुतार. ती शाकऱ्या म्हणला तुमची गाडी ऐकायची. काय म्हणला? नाही ऐकायची बा गाडी माझी. नाही होय ऐकायची. नाही ऐकायची. होय तुमची तारांबळ चालली काय? हा लय तारांबळ चालली यार. मी काय की गाडी? तारांबळीचा आणि गाडी विकण्याचा काय संबंध आहे? अहो तसं नाही हो. गाडी ऐकली की पैसा येईल आणि पैसा आला की तारांबळ जाईल. अरे मला नाही ऐकायची गाडी बाबा. जा तू. ऐकायची नाही का? नाही ऐकायची. अहो थोडी दिली का? थोडी का? थोडी ऐकतात का गाडी? तसं नाही हो. ही टायर दिली का? अरे मला नाही ऐकायचा टायर बाबा. मोठी हँडल का? मला हँडल बिंडल काही ऐकायचं नाही. जा तू. बरं हँडल नाही ऐकायचा. ही टाकी का? अरे टाकीन हँडल असं कुठं काय ऐकतात वय? हा मग इंडिकेटर का? नका तू यारा झालाय काय? मला काही ऐकायचं नाही. जा तू. हा मग इंजिन का? इंजिन निघलं ना पैसे पण जास्त येतात आणि तुमची तारांबळ पण जाईल. निघतो का इथून आता? लय डोकं खाल्लंय तू माझं. मला ऐकायचं असतं मी गाडी ऐकील की. अहो मग तुम्हाला मी तेच सांगतोय गाडी का? तुझ्या हे बघ हे मुलीकडले ना मुलगी द्यायला तयार आहे. तुला दिसत नाही हे त्यांना कळलं नाही पाहिजे बरं का. बघ इकडं चल. मग मी काय म्हणतो मुलगी पसंत आहे का? हा 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 वा 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 वा. आता या गोष्टी आहे ना आपण आहे ना मुलाच्या हाताने मुलीला पेढे खाऊ घालू बघा. हा पिशीत बॉक्स आहे. पिशीतून बॉक्स काढ आणि त्याच्यातून पेढा घे तिला सर काय. आईला पेढे पेढे नाही दिले, केळ दिले. हा हॅलो. हा ठीक आहे ठीक आहे. भैया काय एक कॉल लावायचा होता, मोबाईल देता का? तुझ्या फोनला काय झालंय? माझा फोन स्विच ऑफ झाला त्यामुळे म्हणतोय. कोणाला लावायचा आहे फोन? अहो गर्लफ्रेंडला फोन लावायचा होता. काय झालं आज ती बागेत येणार होती पण नेमका माझा मोबाईल स्विच ऑफ झाला. बरं बरं घे. द्या ना. आईला यात तर बायको म्हणून सेव आहे. अच्छा. लेका अभि हे पोरगी लेका लय आवडते यार मला. बे ते गोष्ट बरोबर आहे, ते तुला आवडते म्हणून, पण त्यामध्ये असं काय आहे की तिले बी आवडन. तू काहीतरी बन, पहिले लय मोठं शिक, मस्तपैकी डॉक्टर बन, मग पाय ते पोरगी स्वतः त्यापाशी चालून येईल. काहीतरी बन. डॉक्टर इथे 5व्या महिन्याची सोनोग्राफी करून मिळते का? बैताडे याच्याच पाशी याच होतं का तुले? काऊन? हातावर लाईन मारे ना पहिली. खतम हो गया भैया मॅटर. अरे कुठं चाललाय? पोलीस भरतीची पुस्तक आहे ते. हे काय चाललोय? कारण चौकात बसलो होतो. तुझ्या म्हाताऱ्याने विचारलं काय करतोय रे? म्हणलं पोलीस भरती करतो. तर तुझं म्हातारा म्हणतंय तू पोलीस झाल्यावर चोऱ्या कोण करणार? वरनं अजून काय म्हणतंय? तुला बघून येणं जाणाऱ्या बाया डोक्यावर पदर घेतात. चांगला का बर चौकात आब्रुगड सांग बरं का तुझ्या म्हाताऱ्याला. श्याम नाव घेऊ नको लय. हे तुझ्या म्हाताऱ्याला सांग. हा ठीक आहे काय काळजी करू नका, येते मी. रुको जरा. काय कोणाचा फोन होता? अहो काय नाही, शेजारणीचा फोन होता. ते नवीन आहेत ना, मग त्यांना साडी नेसता येत नाही. निजो फस गया सी. सांगलीमध्ये मित्राकडे चाललोय. निजो ठीक आहे या जाऊन. हरामी हो. नाही नसते येत मी, नाही जमणार. काय झालं म्हणजे? अगं आता लग्नाला बोल राहिली, मागं साखरपुड्यात तुम्हाला नवऱ्याची किती चव घातली, विसरली का? हा काय चुकलं काय होतं ग त्याचं? अगं दारू सोबत चकण्याला 5-50 रुपये बाहेर जातात, बरोबर का नाही? म्हणून त्यानं केटरिंग मध्ये 2-4 पापड्या काय पिशीत भरले. तुम्ही अख्खा गावभर बोबाटा केला त्याचा.
अगं एवढा काटकसर करणार आणि गुन्हा जावई भेटला असतं तर एखादी किती कौतुक करी ती, पण तुला काय जावायचं कौतुकच नाही. हा बाकी गावभर चव घातली त्याची. जाळ झाला म्हणतीला. काप ना, बोलते ना मी, काय माझी माझी बोलतोय. हा काय नाही, नाही येत मी, आणि मला परत फोन बी करू नको. ठेव. तिला म्हण तुझ्या पापडवर नाही चाललं माझं आयुष्य. हा म्हणत पापड चोडले भाड्या नाही सारी चव घातली. मी ना- दादा ड्रॉप पडले, चल लवकर. हा चल 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 चल. होय तुम्ही दोघं बहीण भाऊ येत हा मग काय आलं? वाटत नाही राव. असं कसं काय म्हणतो तू? कमून नाही वाटत? अरे तू असा ती अशी कस काय? अरे मी रात्री झालोय ती दिवसा झाली.